राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार। आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार। भुजबळांना अन्न नागरी पुरवठा खातं मिळणार। पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुख त्रिपाठी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि मोदींमध्ये 40 मिनिटं चर्चा। पाकची पाणी कोंडी करण्यासाठी तालिबानकडून हालचाली सुरू। तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून पाकला जाणाऱ्या पाण्याची पाहणी। पुनार नदीवर तालिबान धरण बांधणार। लष्कर-ए तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिस्सार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोर मागितले तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा। श्रीलंकन नागरिकाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यानं वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्यातील स्वारगेट, हडपसर, वाघोली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे वाघोलीत सर्वत्र पाणी साचल्यानं चाकरमान्यांचे हाल। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण। देशात 93 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद।